एक मोठी आणि खरंच धक्कादायक बातमी समोर येते. बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आहे. तर या घटनेबद्दल आतापर्यंत नेमकं काय काय समोर आलंय ते आपण जाणून घेऊया. हो, ही बातमी अगदी खरी आहे. बारामतीमध्ये एक विमान कोसळलं आहे. आणि जी प्राथमिक माहिती मिळतीये त्यानुसार हा एक मोठा अपघात आहे. साहजिकच या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बरं, तर आपण या घटनेबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. म्हणजे हा अपघात नेमका कुठे झाला, कसा झाला? तर झालं असं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारं हे विमान होतं आणि ते बारामतीमध्ये लँड करणार होतं, म्हणजे उतरण्याच्या तयारीत होतं. आणि अगदी त्याच वेळी हा अपघात झाला. दुर्दैवानं हे विमान थेट एका शेतामध्ये कोसळलं. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या विमानात नक्की कोण कोण होतं? जी माहिती आतापर्यंत समोर आली आहे त्यानुसार या विमानात एकूण 7 जण प्रवास करत होते. हो, एकूण 7 जण. आणि यामध्ये होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत आणखी 6 व्यक्ती. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होता? अजित पवार बारामतीला का जात होते? तर या प्रवासाचं कारण होतं निवडणूक प्रचार. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले होते, कारण तिथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्याच निवडणुकांच्या प्रचारासाठी ते जात होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या एकाच दिवसात त्यांच्या तब्बल 4 प्रचारसभा ठरलेल्या होत्या. ठीक आहे, अपघात झाला, पण त्यानंतर घटनास्थळी नेमकं काय चित्र होतं, याचे परिणाम काय झाले? जे काही दृश्य समोर येत आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की विमान एका मोकळ्या शेतात कोसळलं आहे. आणि या अपघातानंतर साहजिकच संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. त्यामुळे तिथे एकच गोंधळ आणि भीतीचं वातावरण तयार झालं होतं. घटनेची माहिती मिळता क्षणीच प्रशासनाने लगेचच हालचाल केली आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.